शीट यार. अरे यार, पूर्ण पॅन्ट ओली झाली एक साईड. असा काही कॉन्टेंट मिळेल वाटलं नव्हतं. दुसरं काय असतं तर लागलं असतं मला. अरे यार, खूप ट्रॅफिक आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल. आय एम सुशांत आणि तुम्ही बघताय रोड बॉन्ड विथ सुशांत. आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसला निघालो आहे, तर ऑफिस कमिट ब्लॉग बनवायचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. बघूयात कसं बनतो आता ब्लॉग. आज थोडं मिक्स वातावरण आहे, ऊन पण आहे आणि मधून पावसाचं पण लक्षण दिसतं आहे. गेले काही महिने एवढा कडक उन्हाळा होता, त्याच्यामुळे राईड पण बंद झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे चॅनलवरती व्हिडिओज पण अपलोड केल्या नाही. तर सध्या मी कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न करतो आहे, तर बघूया किती जमतं आहे. खूप जास्त ऊन आहे, त्यातल्या त्यात मी रायडिंग जॅकेट घातलं आहे, पूर्ण घामाने ओलं झालं आतमध्ये शर्ट. आता येऊन थांबलो मी नवले ब्रिजला. तुम्हाला तर माहितीच आहे किती डेडली स्पॉट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये किती न्यूज आल्या, त्या किती ॲक्सिडेंट झाले तिथे. आत्ताच काल 2 दिवसाआधी इथे एक ॲक्सिडेंट झाला आहे. एका ट्रकनी 2 जणांना उडवलं इथे त्या साईडला. स्पीड कॅमेरा इथं 40च्या आतमध्ये ठेवला पाहिजे स्पीड. आणि पहिल्याच ब्रिजवरती आपल्याला ट्रॅफिक लागले. मूव्हिंग आहे की एकाच जागी थांबले माहीत नाही. मूव्हिंग आहे. शेट, त्या ट्रकच्या खाली बॉटल आली आणि ती बॉटल फुटली. सगळं अंग ओलं झालं. शीट यार. अरे यार, पूर्ण पॅन्ट ओली झाली एक साईड. असा काही कॉन्टेंट मिळेल वाटलं नव्हतं, बट नशीब बॉटलच फुटली. दुसरं काय असतं तर लागलं असतं मला. हा जो ब्रिज आहे आणि वारजे ब्रिज, किती ट्रॅफिक असतं इथं. या 2 ब्रिज क्रॉस केल्या ना नंतर काही एवढं ट्रॅफिक लागत नाही, पण हे 2 ब्रिज क्रॉस करायलाच अर्धा पाऊण तास जातो. अरे यार, खूप ट्रॅफिक आहे. ऑलरेडी एवढं ऊन आहे, त्यातल्या त्यात मी रायडिंग जॅकेट घातलं आहे आणि अशा ट्रॅफिकमध्ये अडकलो ना, सगळं घामाने ओलं झालं आहे आतमध्ये. आलो आपण वारजे ब्रिजला आणि इथं पण बरंच ट्रॅफिक आहे. मागून 3 लेनचा हायवे पुढे डायरेक्ट 2 लेनमध्ये कन्वर्ट होतो आणि त्यातल्या त्यात लेफ्ट साईडला ब्रिजचं काम पण सुरू आहे आणि इथे ट्रॅफिक होऊन जातं. वारजे ब्रिजपासून बावधनपर्यंत या पॅचमध्ये कधीतरी ट्रॅफिक लागतं, पण मूव्हिंग असतं. इथे काय एवढा वेळ लागत नाही इथनं क्रॉस करायला. तर बांदेरपर्यंत जाताना 2च स्पॉट आहेत जिथे जास्त ट्रॅफिक लागतं. एक म्हणजे नवले ब्रिज, दुसरा म्हणजे वारजे ब्रिज. राईट लेनला काम चाललं आहे. अरे ना काय बोर्ड लावलं आहे ना काय. तर गेले बरेच महिने व्लॉग अपलोड केले नव्हते. घर, ऑफिस आणि बाकी प्रायोरिटी वर्कमुळे राईडसाठी टाईम मिळत नव्हता. आता आपण कंटिन्यू राईड करूयात आणि चॅनलवरती व्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. आणि असंही आता पावसाळा येतो आहे. पावसाळा म्हणजे रायडिंगचा सीझन. या विकेंडला सुद्धा राईडवरती जायचा प्लॅन करतो आहे, बट लोकेशन अजून फिक्स नाही. जर काही लोकेशन तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही मला प्लीज करू शकता कमेंट बॉक्समध्ये. हा पॅच मस्त आहे, किती ट्रॅफिक नसतं इथं. म्हणजे 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी इथनं ऑफिसला जायचो एवढं ट्रॅफिक लागायचं आहे चांदणी चौकामध्ये. बट सध्या जर बघितलं तर चांदणी चौकाचा नक्षाच पूर्ण चेंज झाला आहे. ट्रॅफिक कधी लागत नाही आजकाल चांदणी चौकामध्ये. मी रेकॉर्ड करतो आहे DJ ॲक्शन 5मधून आणि माईक कनेक्ट केला आहे DJI माईक मिनी 2. तर तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याची क्वालिटी किती छान आहे. आता गेले 4-5 महिने वापरतो मी हा कॅमेरा. क्वालिटी अँड स्टॅबिलायझेशन खूप भारी आहे. DJI माईक आणि ॲक्शन कॅमेरा एवढे क्विक कनेक्ट होतात ना, आणि त्याला एक्स्ट्रा रिसिव्हर लावायची पण गरज नाही. त्यामुळे कसं सेटअप पण जरा क्लीन बनतो. वायर वगैरे त्याचा एवढा झोल नसतो. जर तुम्ही पण कोणी ॲक्शन कॅमेरा विकत घ्यायचा विचार करत असाल तर DJI ॲक्शन 4 आणि DJI ॲक्शन 5 Pro एक नंबर चॉईसेस आहेत.
जर ॲमेझॉनवरती ऑफरमध्ये DJI ॲक्शन 5 Pro तुम्हाला 35,000ला मिळाला तर एक नंबर डील आहे. सध्या त्याची प्राईस 40,000 चालू आहे. 40 किंवा 35च्या रेंजमध्ये असते प्राईस स्टँडर्ड कॉम्बोसाठी. आणि ॲडव्हेंचर कॉम्बो तुम्हाला एक 10,000ने अजून महाग पडतो. बट ॲडव्हेंचर कॉम्बो घेण्यामध्ये थोडा सेन्स आहे, कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 3 बॅटरीज, बॅटरी केस हे खूप खूप गरजेचं आहे. जर तुम्ही लाँग राईड करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरीची नेहमीच गरज पडते. आणि जर एक्स्ट्रा बॅटरी तुम्हाला सेपरेट बाय करायची असेल तर ती बॅटरी 4,000-4,500ला मिळते. सो इट्स गुड टू टेक अ ॲडव्हेंचर कॉम्बो वेन यू आर बाईंग ॲक्शन कॅमेरा 5. बाणेरजवळ आलो आहे. एक 15 मिनटामध्ये ऑफिसला पोहोचणार आहे आता मी. आय बॉट दिस ॲक्शन कॅमेरा अराउंड 35,000 इन सेल. So I bought standard version. I regretted it months later because when I'm going on a long ride I need extra battery. पोहोचतच आलो आहे मी ऑफिसला. आणि जे पण 1-2 तास ट्रॅफिकमध्ये ट्रॅव्हल करून ऑफिसला जातात, सल्यूट आहे यार मित्रांनो तुम्हाला. हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.